दीक्षाभूमीवर घडलेल्या तोडफोड प्रकरणी वंचित बहुजन आघाडीच्या शहराध्यक्षांसह विविध सामाजिक संघटनांच्या 15 ज्ञात व इतर अनेक अज्ञात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दीक्षाभूमीवर आलेले हिंसक आंदोलन आणि बांधकाम साहित्याची तोडफोड व आग लावल्याप्रकरणी नागपूर पोलिसांनी बजाजनगर पोलीस स्टेशनमध्ये अखेर गुन्हा दाखल केला आहे। पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात 15 ज्ञात आणि इतर अनेक अज्ञात लोकांना आरोपी बनवण्यात आले आहे। धक्कादायक घटना म्हणजे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे शहर अध्यक्ष रवी शेंडेचाही समावेश आहे। याशिवाय इतर अनेक सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या विरोधातही गुन्हा नोंदवण्यात आला आहे। स्थानिक शासकीय विश्रामगृह में प्रेस कॉन्फ्रेंस में विगत दिनों 17 वर्षीय उज्जवल मेश्राम की बाबा साहब अम्बेडकर भवन मैदान समीप बेरहमी से हत्या कर दी की थी। मृतक की मां मंजू मेश्राम, पिता निशांत मेश्राम ने गंभीर आरोप लगाते हुए कहा कि कुछ महीने पहले यादव पर गोली चली थी, जिसकी भड़ास निकालने कुछ लड़कों को सामने कर उसने उसके बच्चे की हत्या कर दी। मृतक की मां ने बताया है कि जब उसके बच्चे की हत्या हो रही थी तब एरिया की लाइट भी बंद कर दी गई थी, जिसके बाद आरोपी ने उसे कई बार धमकी भी दी है। उसने आगे कहा कि बेवजह उसके बच्चे को बार बार पुलिस स्टेशन बुलाकर मारपीट की जाती थी, जिसके बाद उसकी बेरहमी से हत्या कर दी गई है। उसने आगे कहा कि अगर हत्या के आरोपी मास्टरमाइंड कल्लू यादव को गिरफ्तार नहीं किया गया तो न्याय के लिए वह डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर पुतले के सामने और सिटी पुलिस स्टेशन के सामने आंदोलन करेगी। उत्तर प्रदेशच्या हाथरस जिल्ह्यात एका सत्संग कार्यक्रमादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत किमान 116 जणांचा मृत्यू झाला असून शेकडो भाविक जखमी झाले आहेत। मृतांमध्ये महिला आणि मुलांचे प्रमाण अधिक असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले असून आयोजकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। हाथरसमधील पुलराई गावामध्ये सत्संग कार्यक्रमासाठी हजारो भाविक जमले होते। प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार कार्यक्रम संपल्यानंतर बाहेर पडताना ही चेंगरी झाली। सिकंदराव शहरातील ट्रामा केअर सेंटरच्या परिसरात 50 ते 60 मृतदेह ठेवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे। समाज माध्यमांवरील छायाचित्रे आणि ध्वनिचित्रफितींमध्ये अनेक जखमी किंवा मृत पीडित ट्रामा केअर सेंटरच्या बाहेर पडल्याचे दिसत आहे। अपेक्षेपेक्षा अधिक गर्दी जमा झाल्याने ही चेंगराचेंगरी झाली असण्याची शक्यता सिकंदरावचे पोलीस प्रमुख आशिष कुमार यांनी वर्तवली आहे। महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात सर्वात लक्ष वेधून घेणारी घोषणा म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात ही योजना आणण्यात आली आहे। या योजनेनुसार राज्यातील महिला व मुलींना स्वावलंबी आत्मनिर्भर करण्यासाठी तसंच महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा व्हावी यासाठी राज्य सरकारची महत्त्वपूर्ण योजना घोषित करण्यात आली। यासह महिलांसाठी इतरही योजनेच्या अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आल्या आहेत। या योजनांमधील पात्रता आणि मर्यादेसंबंधीच्या निकषांमध्ये काही बदल करण्यात आले आहे। या योजनेअंतर्गत 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना शासनामार्फत दरमहा 1,500 रुपये दिले जाणार आहे। यासाठी कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असणं गरजेचं आहे। या योजनेत अर्ज करण्याची मुदत 1 जुलै 2024 ते 15 जुलै 2024 पर्यंत ठेवण्यात आली होती। नवीन बदलानुसार या मुदतीत सुधारणा करण्यात आली आहे। ती 2 महिने करण्यात आली आहे। 31 ऑगस्ट 2024 पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येणार आहे। शाळेतील स्वच्छतागृहात विजेचा धक्का लागल्याने पहिलीतील विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची घटना भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील कुयार येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत घडली। यशस्वी सोपान राऊत 6 वर्षीय असे घटनेतील मृत बालिकेचे नाव आहे। यशस्वीने यावर्षी गावातीलच जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत इयत्ता 1ली वर्गात प्रवेश घेतला होता। 1 जुलै रोजी नवीन सत्राच्या शाळा सुरू झाल्या। यशस्वी पहिल्या दिवसापासूनच शाळेत नियमित हजर होती। बुधवारी सकाळी यशस्वी शाळेत गेली होती। तिथे ती स्वच्छतागृहात गेली। तिचा स्पर्श सॅनिटरी पॅड डिस्पोज करणाऱ्या तारांना झाला। यामुळे विजेचा तीव्र धक्का बसून तिचा जागीच मृत्यू झाला। बुधवारी 3 जुलै रोजी सकाळी 10च्या सुमारास ही घटना उघडकीस आली। अन्य विद्यार्थी या स्वच्छतागृहात गेल्या असता त्यांना यशस्वी बेशुद्ध अवस्थेत पडलेली आढळून आली। विद्यार्थिनींनी या घटनेची माहिती तात्काळ शिक्षकांना दिली। शिक्षकांनी तिला तातडीने उपचारासाठी लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्याने तपासून मृत घोषित केले। या घटनेमुळे गावात
गावात एकच खळबळ उडाली। शाळेत विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच गावकऱ्यांनी शाळेच्या दिशेने धाव घेतली। आपली मुले सुरक्षित आहेत का याची अनेक पालक चौकशी करत दिसले। या प्रकाराबद्दल गावकऱ्यांकडून संताप व्यक्त होत आहे। यशस्वीच्या पालकांचा आक्रोश हृदय हेलावणारा होता। स्पॉन्सर्स बाय विठोबा मंजन अँड लोंढे ज्वेलर्स। शासनाने दिनांक 20 सप्टेंबर 2019 रोजी याबाबत एक परिपत्रक प्रसिद्ध केले आहे। या शासन निर्णयाला ज्या एवजदारांना 20 वर्ष झाले असेल अशा एवजदारांना परमनंट करावे असा निर्णय प्राप्त आहे। नागपूर महानगरपालिकेच्या आस्थापनेत अंदाजे 60 ते 70% पेक्षा जास्त कर्मचारी 20 वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून एवजदार पदावर कार्यरत आहेत। त्यांच्यामुळे सन 2000 ते सन 2012 पर्यंत नागपूर महानगरपालिका राज्यात साफसफाईमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त करत आली आहे। सन 2019च्या शासन निर्णय या एवजदारांना परमनंट करण्याबाबत झाला, परंतु एवजदारांनी जी सेवा दिली आहे त्यांच्या वारसांना मात्र लाड कमिटीचा कोणताही लाभ देण्याचा मुद्दा या शासन निर्णयात नाही। लाड कमिटीच्या मार्फत या एवजदारांना आवश्यक लाभ देण्यात यावे, एवजदारांना वारसा पद्धती लागू करण्यात यावी, एवजदार हे पद कोणत्याही परिस्थितीत व्यपगत करण्यात येऊ नये आणि जे एवजदार या पदावर कार्यरत असताना मरण पावले त्यांच्या वारसांना एवजदार कार्ड देण्यात यावे अशा मागण्या प्रवीण दटके यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून केल्या आहे। स्पॉन्सर्स बाय विठोबा मंजन अँड लोंढे ज्वेलर्स। नागपुरातील रामझुला हिट अँड रन प्रकरणी तब्बल 4 महिने फरार असलेल्या रितिका उर्फ रितू मालूला सोमवारी पोलिसांनी अटक केली होती। या प्रकरणी मंगळवारी पोलिसांनी रितूला न्यायालयात हजर करत पोलीस कोठडीची मागणी केली होती। मात्र न्यायालयाने रितूची अटक बेकायदेशीर असल्याचे सांगत तिची तात्काळ सुटका करण्याचे आदेश दिले आहेत। नागपुरातील रामझुला या उड्डाणपुलावर 25 फेब्रुवारी 2024 रोजी भीषण अपघात झाला होता। 25 फेब्रुवारी 2024च्या मध्यरात्री एका मर्सिडीज कारने 2 तरुणांना धडक दिली होती। ही घटना इतकी भीषण होती की त्यात त्या दोघांचाही मृत्यू झाला होता। मोहम्मद हुसेन व मोहम्मद आतिफ मोहम्मद जिया अशी मृत झालेल्या दोघांची नावे आहेत। या अपघातानंतर आरोपी मालू ही फरार होती। या प्रकरणी पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू होता। अखेर 4 महिन्यांनी म्हणजेच 1 जुलै 2024 रोजी तिने स्वतःहून आत्मसमर्पण केले। या प्रकरणी पोलिसांनी रितूला पोलीस कोठडीची मागणी केली होती। त्यानुसार न्यायालयात दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकण्यात आला। त्यानंतर पोलीस कोठडीची विनंती फेटाळून लावत रितूला जामीन मंजूर करण्यात आला आहे। स्पॉन्सर्स बाय विठोबा मंजन एंड लोंढे ज्वेलर्स। पंचायत समिति गोंदिया में विधायक विनोद अग्रवाल द्वारा दिव्यांग बच्चों को शिक्षण सामग्री का वितरण किया गया। इस शिविर से 83 दिव्यांग बच्चों को सामग्री वितरित की गई है, जिसमें 25 बच्चों को शिक्षण सामग्री, 25 बच्चों को व्हील चेयर, 4 बच्चों को ट्राइसिकल, 4 बच्चों को रोलेटर और 25 बच्चों को कमोड चेयर दी गई है। सामग्री का वितरण समग्र शिक्षा अभियान के जिला समन्वयक विजय ठोकने के माध्यम से किया गया है और विधायक विनोद अग्रवाल ने समग्र शिक्षा विभाग के जिला समन्वयक विजय ठोकने की सराहना करते हुए कहा कि वह गंभीर बीमारी से पीड़ित होने के बावजूद दिव्यांगों की सेवा कर रहे हैं, जो बहुत ही गर्व की बात है। स्पॉन्सर्स बाय विठोबा मंजन अँड लोंढे ज्वेलर्स। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आमदार भास्करराव जाधव यांनी विधानसभेच्या अधिवेशनातून वेळ काढून आज कुटुंबासमवेत त्यांच्या चिपळूण तालुक्यातील तुरंबल या मूळ गावी दरवर्षीप्रमाणे शेती केली आहे। पाहूया हा एक रिपोर्ट। स्पॉन्सर्स बाय विठोबा मंजन अँड लोंढे ज्वेलर्स। लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे प्रभारी रमेश चेन्निथला यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात अत्यंत मोठा विजय मिळवल्याबद्दल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सेल व विभागाच्या वतीने प्रभारी रमेश चेन्निथला व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा आज सत्कार करण्यात आला आहे। दांत मजबूत हो तो कुछ भी कर सकते हो। पेश है विठोबा रूट फिक्स नेचुरल टूथपेस्ट और विठोबा प्रीमियम हर्बल टूथपेस्ट। एक में कैल्शियम का दम, दूसरे में जेल का मजा और आयुर्वेद के गुण वही। विठोबा आयुर्वेदिक टूथपेस्ट, जड़ से जुड़ो।